हॉटेलच्या त्या बंद खोलीत अंजू भाभी अंघोळ करून बाहेर आल्या आणि त्यांचा तो मादक अवतार पाहून माझा ताबाच सुटला. मी त्यांना थेट बिछाण्यावर ओढलं आणि ओठांवर ओठ टेकून असा काही रोमॅन्स सुरू केला की त्या कानाजवळ फुसफुसत म्हणाल्या, राजेंद्र, कित्येक दिवसानंतर मला असा उबदार स्पर्श मिळाला आहे. त्या बंद बेडरूममध्ये 25 ते 30 मिनिटे नक्की काय घडलं जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राजेंद्र सिंग आहे. मी 24 वर्षाचा असून दिसायला अगदी व्यवस्थित आणि रुबाबदार आहे. थोडे प्रयत्न केले की मुली आणि महिला माझ्या व्यक्तिमत्वाकडे सहजासहजी आकर्षित होतात. मी शिकण्यासाठी माझ्या गावापासून 30 किलोमीटर दूर असलेल्या शहरात दररोज ट्रेनने ये जा करायचो. ही कथा तेव्हाची आहे जेव्हा मी नेहमीप्रमाणे माझ्या गावातील रेल्वे स्टेशनवरून सकाळी ट्रेनमध्ये चढलो. ट्रेनमध्ये चढताच माझी नजर एका सीटवर गेली. तिथे एक अत्यंत सुंदर, आकर्षक आणि मादक भाभी बसल्या होत्या. मी त्यांच्यासमोरील सीटवर जाऊन बसलो आणि खिशातील मोबाईल काढून चालू लागलो. पण थोड्याच वेळात माझं लक्षात आलं की त्या भाभी खिडकीतून बाहेर पाहण्याच्या बहाण्याने वारंवार माझ्याकडेच पाहत आहेत. सुरुवातीला मला वाटलं की कदाचित त्यांची नजरभूल असावी, पण जेव्हा मी स्वतःसुद्धा त्यांच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा त्यांच्या ओठांवर एक मंद लाजळू स्माईल उमटली. आमच्यात काही वेळ नजरानजर सुरू झाली. माझं स्टेशन आलं तसं मी ट्रेनमधून खाली उतरलो. मी पाहिलं तर त्या भाभीसुद्धा ट्रेनमधून खाली उतरल्या. त्या प्लॅटफॉर्मवरील एका चहाच्या स्टॉलवर गेल्या. त्यांनी चहाचा कप घेतला आणि खिडकीजवळ उभ्या राहून चहा पीत पुन्हा माझ्याकडे पाहू लागल्या. त्यांच्यासोबत दुसरं कोणीच नव्हतं. त्या एकट्याच प्रवास करत होत्या. मी मनात विचार केला, अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही. आज हिंमत करायलाच हवी. माझ्या खिशात आधीच एका कागदावर माझा मोबाईल नंबर लिहिलेला होता. मी दरदरत्या मनाने त्यांच्याजवळ गेलो. तो कागद अलवार त्यांच्या हातात ठेवला आणि एकही शब्द न बोलता तिथून माझ्या अकॅडमीकडे निघून गेलो. अकॅडमीत पोहोचलो खरा, पण माझं लक्ष अभ्यासात अजिबातच लागत नव्हतं. त्या फोनमध्ये काय करतील की तो कागद फेकून देतील याचाच विचार सकाळपासून दुपार झाली. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. मी कॅन्टीनमध्ये बसून विचार करत होतो. तितक्यात माझा मोबाईल अचानक थरथरला. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर चमकत होता. मी जरा दरदरत्या मनाने कॉल उचलला आणि म्हणालो, हॅलो, कोण? समोरील एक अतिशय गोड आणि लाडीक आवाजात उत्तर आलं, काय राजेंद्र, इतक्या लवकर विसरलास की काय मला? तो आवाज ऐकताच माझ्या अंगावर काटाच आला. मी लगेच ओळखलं की ही स्टेशनवर भेटलेली ती सुंदर भाभी आहे. मी उत्साहात म्हणालो, छे हो, तुम्हाला कसं विसरेल? मला वाटलं नव्हतं तुम्ही इतक्या लवकर फोन कराल. त्या हसल्या आणि म्हणाल्या, माझं नाव अंजू आहे. आमच्यात गप्पा सुरू झाल्या. त्यांनी मला सांगितलं की त्या मूळच्या जयपूरच्या राहणाऱ्या आहेत आणि काही कामाने बठिंडा येथे आल्या आहेत. आज संध्याकाळच्या ट्रेनने त्या परत जयपूरला जाणार होत्या. मी थोडी चौकशी करत विचारलं, अंजूजी, तुम्ही एकटाच प्रवास करताय? घरी कोणी वाट पाहत नाही का? त्यांचा आवाज थोडा हळू आला. त्या म्हणाल्या, माझे पती ड्रायव्हर आहेत. ते एका कामासाठी आठवड्याभरासाठी बाहेर गेलेत. त्यामुळे घरीही मी एकटीच असणार आहे. माझ्या डोक्यात लगेच प्लॅन आला. मी हिंमत करून विचारलं, अंजूजी, मग आजची रात्र तुम्ही इथेच थांबता का? तर उद्या सकाळी निवांत ट्रेनने निघून जा. अंजू भाभींनी क्षणभर विचार केला. त्या म्हणाल्या, रात्रभर? पण मी कुठे थांबणार? मी लगेच म्हणालो, त्याची काळजी तुम्ही नका करू. मी शहरातल्या एका चांगल्या हॉटेलमध्ये रूमची सोय करतो. तुम्ही संध्याकाळी 7:30च्या ट्रेनने इथेच या. अंजू भाभींनी थोडा संकोच केला, पण शेवटी त्या हसून मानल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे, तू म्हणतोयस तर थांबते. फोन ठेवताच माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मी लगेच शहरातल्या एका सुरक्षित हॉटेलमध्ये जाऊन एक छान रूम बुक केली. घरी फोन करून सांगून टाकलं की आज अभ्यासाच्या कामामुळे मित्राकडे थांबतोय. घरी यायला उशीर होईल. संध्याकाळी 7:30 वाजता मी स्टेशनवर पोहोचलो. ट्रेन वेळेत आली. अंजू भाभी ट्रेनमधून खाली उतरल्या.
गुलाबी साडीत त्या कमालीच्या सुंदर आणि आकर्षक दिसत होत्या. आम्ही तेथून रात्रीचे जेवण पॅक करून घेतले. मी माझ्यासाठी एक हाफ आणि त्यांच्यासाठी कोल्ड्रिंक घेतली आणि आम्ही हॉटेलच्या दिशेने निघालो. हॉटेलच्या पायऱ्या चढताना माझ्या हृदयाची धडधड प्रचंड वेगाने वाढत होती. त्या बंद खोलीत नक्की काय घडणार याच विचाराने माझं मन थरारून गेलं होतं. हॉटेलच्या त्या खोलीत पाऊल ठेवताच मी आतून दरवाजा बंद केला आणि कडी सरकवली. खोलीत मंद उबदार प्रकाश पडलेला होता. दिवसभराच्या प्रवासाने त्या थोड्या थकल्या होत्या. मी त्यांना म्हणालो, अंजुजी, तुम्ही आधी फ्रेश होऊन या, म्हणजे बरं वाटेल. त्या हसल्या आणि त्यांनी बाथरूमचा रस्ता धरला. त्या आत गेल्यावर माझी बेचैनी भयंकर वाढली होती. मी टेबलावर ठेवलेले ड्रिंक्स बाजूला केले आणि बेडवर बसून त्यांची वाट पाहू लागलो. काही वेळाने बाथरूमचा दरवाजा उघडला आणि अंजूची बाहेर आल्या. बाहेर आलेल्या अंजू भाभींना पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ओले विखुरलेले केस, चेहऱ्यावर पाण्याचे थेंब आणि त्या उबदार प्रकाशात त्या कमालीच्या सुंदर आणि मादक दिसत होत्या. त्यांचा तो अवतार पाहून माझ्या डोक्यात सनसनी निर्माण झाली. मी जराही वेळ न घालवता बेडरूमवरून उठलो आणि थेट त्यांच्याजवळ गेलो. अंजूजींनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच ओढ आणि लाज दिसत होती. मी माझे दोन्ही हात त्यांच्या कमरेवर ठेवले आणि त्यांना हळूच स्वतःकडे खेचलं. त्यांनीसुद्धा अजिबात विरोध न करता त्यांचे दोन्ही हात माझ्या गळ्यात गुंफले. मी माझी मान पुढे केली आणि माझे ओठ थेट त्यांच्या नाजूक ओठांवर टेकवले. त्यांच्या ओठांचा तो मऊ स्पर्श आणि उबदार स्पर्श मिळताच माझ्या शरीरात प्रेमाची लाट उसळली. अंजूजींनीही पूर्ण साथ देत माझे ओठ आपल्या ओठात घट्ट पकडले होते. जवळपास 15 मिनिटे आम्ही एकमेकांच्या मिठीत धुंद होऊन चुंबन घेत होतो. त्यांच्या श्वासांची गती वेगाने वाढली होती. मी त्यांना हळूच बिछाण्यावर आडवे केले आणि त्यांच्या शेजारी पडून त्यांना माझ्या घट्ट मिठीत आवळून घेतले. त्यांचे ते मऊ शरीर आणि त्यांच्या श्वासांचा वास मला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जात होता. दोघांमधील सुरुवातीला संकोच आता पारच विरघळून गेला होता आणि त्या एकांतात आमच्यातील मुख्य रोमॅन्सची खरी लाट उसळणार होती. बिछाण्यावर अंजूची माझ्या अगदी जवळ पडून होत्या. खोलीतील भयान शांतता आणि मंद प्रकाशात आमच्यातील ओढ आणखीनच वाढवत होता. त्यांनी दोन्ही हात माझ्या पाठीवरून फिरवत मला अजून स्वतःकडेच खेचून घेतले. त्यांचे ते गरम श्वास माझ्या चेहऱ्यावर पडत होते. राजेंद्र, त्या माझ्या कानाजवळ हळूच येऊन फुसफुसल्या. आज कित्येक दिवसानंतर असा मला उबदार स्पर्श मिळालाय. तू खरंच खूपच खास आहेस. त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या अंगात एक वेगळ्याच उत्साहाची लाटच पसरली. मी हळूच त्यांच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि त्यांच्या गालावर हलकीशी पापी घेतली. मी पुन्हा एकदा माझे ओठ त्यांच्या ओठांवर टेकवले. यावेळी आमच्या चुंबनाचा एक वेगळाच वेग होता आणि गोडवा आणि प्रचंड आवेग होता. अंजूजींनी तिचे बोटे माझ्या केसात घट्ट आवळून ठेवली होती. मी हळूहळू माझ्या ओठांचा स्पर्श चेहऱ्यावरून, गळ्यावरून आणि खांद्यावरून सरकला. माझ्या प्रत्येक नाजूक स्पर्शाने त्यांच्या संपूर्ण शरीरात थरार उसरत होता आणि त्यांच्या तोंडातून एक नाजूक मंद सिसकारी बाहेर पडत होती. त्या बंद खोलीत मऊ बिछाण्यावर जवळपास 25 ते 30 मिनिटे आमचा तो आवेगी आणि उत्कट रोमॅन्स अखंड सुरू राहिला होता. अंजूजींच्या त्या असमंजस आणि मादक व्यक्तिमत्वाने मला असा काय आनंद दिला जो माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण बनवून गेला होता. ट्रेनमधील त्या पहिल्या नजरेपासून सुरू झालेला हा प्रवास आज या हॉटेलच्या बंद एका अत्यंत सुंदर आणि अविस्मरणीय आठवणीत बनलेला होता. जेव्हा आमच्या दोघांमधील तो आवेगीपणा आणि ओढ शांत झाली, तेव्हा अंजूची माझ्या छातीवर डोकं ठेवून शांतपणे पडून राहिल्या होत्या. मी त्यांच्या केसांवरून हळूवार हात फिरवत होतो. त्यांनी मानवर करून माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक तृप्त आणि सुंदर हसू उमटलं होतं. ती हसून म्हणाली, राजेंद्र, तू जितका शांत दिसतोस ना, तेवढा अजिबातच नाही आहेस. मी हसलो आणि म्हणालो,
अंजूची, तुमच्या या रूपापुढे कोणी स्वतःला रोखू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघी फ्रेश झालो. हॉटेलमधून बाहेर पडलो आणि त्यांना स्टेशनवर नेऊन जयपूरच्या ट्रेनमध्ये बसवून दिली. ट्रेन सुटताना त्यांनी खिडकीतून हात हलवला आणि एक गोड स्माईल दिली.